नमस्कार. आपण बघत आहात आधुनिक केसरी. आज आपण आलोय जळगावला. ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनामध्ये आपण भेट द्यायला आलेलो आहे. दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी वेगवेगळ्या कंपन्या ज्या आधुनिक पद्धतीने काम करतात या कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्रफळाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या भागातील मशिनरी असतील, औषधी असतील, हे शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यासाठी हे प्रदर्शन भरवलं जातं. आणि आपण त्याच प्रदर्शनासाठी आपण मध्ये प्रत्येक स्टॉलला आपण भेट देणार आहोत आणि तिथून आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर मग चला तर ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनामध्ये. नमस्कार. आपण बघत आहात आधुनिक केसरी. आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना आपण भेट देतोय आणि त्या अनुषंगाने एक 29 नंबरचा जो स्टॉल आहे हा बायो फॅक्टरचा आहे. त्यांचे प्रत्येक जे प्रोडक्ट्स आहे शेतीसाठी अतिशय चांगले आहेत. आपण शेतकऱ्यांशीही चर्चा केलेली आहे. त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. तर त्याच संदर्भात आपण कंपनीचे काय काय प्रोडक्ट आहेत, शेतकऱ्यांनी ते का घेतले पाहिजे, त्याचे शेतकऱ्यांना काय काय फायदे होतील, या सर्व गोष्टी आपण साहेबांशी चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर, आपलं आधुनिक केसरीमध्ये स्वागत आहे. आपण आपल्या प्रोडक्ट बद्दल काय काय शेतकऱ्यांना माहिती देणार? नमस्कार. तर आज बायो फॅक्टर ही कंपनी 2014 पासून मार्केटमध्ये वर्किंग करते. कंपनी 2014 ते 2020 या कालावधीमध्ये नंबर ऑफ प्रोडक्ट्स डेव्हलप केले. त्याच्यामध्ये कंपनीचे स्वतःचे 8 पेटेंटेड प्रोडक्ट्स आहेत, 35 प्रॉपर्टी स्टँड्स आहे. तसं कंपनी जर बघितलं तर कंपनी 4 कॅटेगरीमध्ये काम करते. एक क्रॉप प्रोटेक्शन मध्ये करते, क्रॉप न्यूट्रिशन मध्ये करते, त्याच्यानंतर मायक्रोबियल मध्ये करते, त्याच्यासोबत बायो फर्टिलायझर या सेगमेंट मध्ये पण कंपनी काम करत असते. तर आपलं जर प्रोडक्ट बद्दल जर बोलायचं झालं तर आपली कंपनी टोटली पेटेंटेड प्रोडक्ट वरती काम करत असते. त्याच्यामध्ये हे काम करत असताना कंपनीने मायक्रोबियल एनकॅप्सुलेशन नावाची टेक्नॉलॉजी मार्केटला डेव्हलप केलेली आहे. यामध्ये आपले जे कंपनीचे जे सर्व प्रोडक्ट्स आहेत, एक्झाम्पल फ्लोमिन सिरीज असेल, त्या फ्लोमिन सिरीज मध्ये NPK प्लस त्याला मायक्रोबियलचा एनकॅप्सुल नावाची टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज केलेली आहे. तसेच MASP नावाची कंपनीने टेक्नॉलॉजी पण मार्केटला डेव्हलप केलेली आहे. त्यासोबतच कंपनीने 50 किलोचे बायो फर्टिलायझर देते. त्याच्यामध्ये कॅरी बेस कन्सोर्शिया प्लस ऑर्गॅनिक कार्बन असे मटेरियल एकत्र देणारी एकमेव भारतातील एक कंपनी आहे, जे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात डिमांड करतात आणि त्याचे रिझल्ट पण खूप सुंदर आहे. तसंच कंपनीकडे जर बघायला जर गेलं तर एक साधारणपणे 90 प्रोडक्टची रेंज आहे. 90 प्रकारचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि एक जळगाव जिल्ह्याचा विचार करत असाल तर केळी, पपई, कॉटन या पिकामध्ये चालणाऱ्या सर्व स्टेजचे प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आणि अवेलेबल्स आहे. त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे, त्याच्यानंतर कॉटनसाठी बरेचसे क्रॉप प्रोटेक्शन मध्ये प्रोडक्ट आहे. जसं फंगीसाइड मध्ये BSL-4 नावाचा प्रोडक्ट आहे, जो नॅनो सिल्वर नॅनो कॉपर आहे, तो तुमचा डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू याच्यासाठी काम करत असतो. त्याच्यासोबतच जर बघितलं तर पोटॅश या कॅटेगरीमध्ये कंपनीकडे 4 प्रोडक्ट्स आहेत. एक पोटॅशियम थायसल्फेट जो म्हटला तर हायके नावाने प्रोडक्ट अवेलेबल आहे आपल्याकडे. त्यासोबतच किंके नावाचे एक प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये पण पोटॅश डिराइव्ह फ्रॉम मॉलिसिस आहे. त्याच्यानंतर बायो पोटॅश नावाचा एक प्रोडक्ट आहे आपल्याकडे, जो पोटॅश डिराइव्ह फ्रॉम मॉलिसिस आहे. 14.5% पोटॅश आहे आपल्याकडे. त्या स्वरूपामध्ये परत जर दुसरं बघितलं तर कॅल्शियम हा प्रोडक्ट आपल्या कंपनीकडे कॅनमॅक नावाने आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट फोर्टिफाईड विथ मॅग्नेशियम सल्फेट असं कॉम्बिनेशन देणारा एकमेव भारतातील एक कंपनी आहे. त्याचे रिझल्ट पण खूप सुंदर आहे आणि तसं बघायला गेलं तर हा प्रोडक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटला सेल आउट होतो. तर असे अनेक सारे प्रोडक्ट्स आहेत. तर शेतकरी बांधवांनी एकदा जरूर आवश्यक बायो फॅक्टरच्या प्रोडक्टचा अनुभव घ्यावा. काही इन्क्वायरी असतील तर त्यांनी आम्हाला कळवाव्या. आपण बघितलं की बायो फॅक्टर कुठल्या पद्धतीने काम करते आणि ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनामध्ये 21 ते 24 चालणारं हे प्रदर्शन आहे आणि बायो फॅक्टरचा 29 नंबरचा स्टॉल आहे. मी शेतकऱ्यांना एक आव्हान करेल की तुम्ही प्रत्यक्ष येऊन 29 नंबरच्या बायो फॅक्टरच्या स्टॉलला निश्चित भेट द्या. आवश्यक निश्चित चांगली माहिती तुम्हाला इथून मिळेल. धन्यवाद. धन्यवाद सर.